नमस्ते, मैं साधना चेतन वरस्कर 102 शाखा के शाखा संगठक। और अभी जो चुनाव हुए महानगर पालिका के, तभी मैं 100 नंबर वार्ड में एज अ कैंडिडेट खड़ी थी। आज ये जो हल्दी कुमकुम का कार्यक्रम इधर है, इसका आयोजन बहुत अच्छे से हुआ है। पल्लवी ते आरोलकर है, प्रफुल्ल भाऊ घरत है, दोनों ने अच्छे से सहयोग सबसे बना के रखा है और इतना सही ढंग से उसको मैनेज किया है। इसके लिए सबसे पहला हम शुक्रगुजार है, क्योंकि उन्होंने हमें इनवाइट किया, यहाँ पर बुलाया, ये मान सम्मान दिया, आदर किया। इसके लिए पहला तो उनका धन्यवाद। और दूसरा, आज का जो कार्यक्रम है ये हल्दी कुमकुम बोलते मराठी लोकांसाठी अतिशय आवडीचा कार्यक्रम आहे, आवडीचा विषय आहे। या दिवशी महिलांना कुठेही तुम्ही बोलवा, त्या अगदी उत्साहाने तयारी करून सुंदर सजून धजून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतात। त्याचा आवडीचा हा दिवस आहे। आणि याच बरोबरीने मी असं म्हणेन, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक नवीन आपण संकल्पना करू। जर हा सवाष्णींचा वाण म्हणून आपण कार्यक्रम आयोजित करतोय, तर हा अधिकार सर्व महिलांचा आहे। कोणत्याही जाती धर्माच्या महिला असू द्या, कोणत्याही ह्याच्या विधवा आहेत किंवा लग्न झालेले आहेत किंवा त्या सवाष्ण आहेत, असा विचार न ठेवता एक ती स्त्री आहे। स्त्री हे शक्तीचं रूप आहे। आज तिच्याकडे बघताना जेवढ्या नवदुर्गा आहेत, जसं त्याप्रमाणे त्या स्त्रीकडे आपण बघतो। प्रत्येक महिला आपला संसार करत असताना ती त्या शक्तीचा वापर करते आणि म्हणून तो संसार ती टिकवते। अशा शक्तिमान स्त्रीला, मग ती कोणत्याही रूपातली असू द्या, तिला तुम्ही मान देताय, तो ती सवाष्णच आहे। कारण जन्माला आल्यानंतर तिची आई तिला जेव्हा शिकवते ती कुंकू लावायला, ती ते कुंकू शेवटपर्यंत ठेवते, जोपर्यंत ती जिवंत आहे। कारण तिचं लग्न झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्याच्या नावाने ते कुंकू लावते, पण पूर्वी ते कुंकू ती जे सौभाग्य देणं म्हणून ती वापरते। मग लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याचं नावाचं लावते, पण त्यांचा एखाद्याचं देहांत जरी झाला तरी ती मरेपर्यंत त्याच नवऱ्याचं नाव लावून त्याच्या आठवणींबरोबर, त्याच्या कुटुंबाबरोबर, त्याच्या अनेक संसारातल्या घडामोडींना साथ देत ती शेवट करत असते। आणि म्हणून ती शेवटपर्यंत सवाष्ण आहे, असं माझं म्हणणं आहे। म्हणून मी नेहमी सांगते, कोणत्याही स्त्रीला कमी लेखू नका। ती जर कुंकू लावून सवाष्ण आहे म्हणूनच तिला तुम्ही मान देणार, असा कोणताही विचार आपल्या मनात असू नये। आता ही संकल्पना काढून टाका आणि सर्वांना एकत्रित जर तुम्हाला करायचं असेल, तर प्रत्येक वर्गातला प्रत्येक घटक, प्रत्येक स्त्री ही तुम्हाला आम्हाला महत्त्वाची वाटली पाहिजे, आणि मगच हा कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल। हळदी कुंकू हा कार्यक्रम सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी कार्यक्रम हा आहे, आणि जर त्याचा अर्थ तुम्ही सगळ्यांना कोणत्याही वेगळा दुजाभाव न करता त्यांना एकत्र घेतलं, तरच ह्या कार्यक्रमाला खरा अर्थ आहे। धन्यवाद। भाई, अभी आगे महिलाओं के लिए आपका कुछ कार्यक्रम और है, योजनाएं और हैं? ज़रूर है। शिवसेना के हमारे जो पक्ष में हमेशा से महिलाओं को प्रथम प्राधान्य दिया जाता है। आत्ता आपल्याकडे नवीन नवीन योजना आलेल्या आहेत। पिंक रिक्षा म्हणून येते, ज्याच्यामध्ये महिलांना, ज्यांना कोणाला असं वाटते की मी रस्त्यावरती गाडी चालवू शकते, जिला स्वतःला तेवढा कॉन्फिडन्स आहे, त्या स्त्रीने नक्की ह्याच्यात भाग घ्या। कारण त्यांना जो काय रिक्षाचा खर्च आहे, त्यापैकी किमान अर्धाच खर्च तुम्हाला भरायचा आहे। तो सुद्धा प्रशिक्षण दिल्यानंतर, तुमच्या हातात चावी आल्यानंतर, तुमच्या हातात बॅच, लायसन्स सगळं तुम्हाला त्याच्यातूनच मिळणार आहे, प्रॉपर ट्रेनिंग मिळणार आहे। आणि मग तुम्हाला ती रिक्षा हातात दिल्यानंतर तुम्हाला ते लोन चालवणार, अशी बऱ्याच प्रकारच्या त्यांनी नियोजन केलेलं आहे। पण तुम्हाला ते सगळं ऐकण्यासाठी एखाद्या दिवशी शाखेशी, म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, शाखेशी किंवा शाखेतल्या या लोकांशी संपर्क करत राहा। जेव्हा तुम्ही कार्यक्रमाला येता तेव्हा फक्त कार्यक्रम झाला की आपण निघून जातो, पण जर तुम्ही सतत संपर्कात राहिलात तर तुम्हाला या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होईल। तरच तुम्हाला कळेल ना कार्यक्रम नेमके काय आहे। संघटनेमार्फत अजून आहे, आम्ही महिलांसाठी वेगवेगळे आरोग्य शिबिर घेतो, ते सुद्धा मोफत असतात। आता आणखीन आहे, आपल्याला जर 10वी 12वी शिक्षणाची आत्ताची मुलं असतील, तर त्या मुलांना आपण त्यांची नावं घेऊन त्यांचा फोन नंबर वगैरे घेतो आहे। उद्या
जर आपल्याला ह्या मुलांना IAS IPS वगैरे करायचं असेल तर आपल्याकडे अकॅडमी आहे, ज्या अकॅडमीमध्ये ह्या मुलांना छोटीशी एक परीक्षा किंवा त्यांच्याकडून माहिती घेतली जाते. ते त्याच्यातून जर ते चांगले व्यवस्थित पास झाले तर त्यांना पुढचं मोफत शिक्षण दिलं जातं. ताई, इसके लिए मैं पूछ रही हूँ, कुछ एज लिमिट होगा ये जो 12वीं रिक्शा के लिए जो है ना, उनका तो एज लिमिट 35 के आसपास रहेगा, क्योंकि आगे बहुत है। ये शिक्षा के लिए ताई? शिक्षा के लिए आपको 10वीं या 12वीं जो अभी चालू है, बच्चे लोग अभी एग्ज़ाम दे रहे हैं ना, उनके लिए है ये, क्योंकि उनका पास आउट होने के बाद आगे जाने का चांस अच्छा सा है ना, इसके लिए उनके लिए है. एक जो IAS IPS बनना चाहते तो अपना अकॅडमी आहे इधर, आप 100 नंबर वाटत आहे ना आपलं ते. हो बरोबर आहे, अकॅडमी आहे. काय ते नाव आहे त्याचं? हे आहे ना, खार जिमखानाची इथे हाँ, अकॅडमी आहे. हाँ. हां, वो बालासाहेब ठाकरे ने बनाया है, वहाँ से आप प्रशिक्षण ले सकते हो. और महिलाओं के लिए तो बहुत सारी छोटी छोटी कोर्सेज रहते हैं हमारे पास, जैसे कि कागज़ अपना पेपर का फूल बना के उसका बुके बना के आप अपना बिज़नेस कर सकते हो, गले की माला बना सकते हो, ऐसे सब है. पार्लर का कोर्स है. ये सब अगर आपको चाहिए तो आपको कम से कम यहाँ के शाखा जो चलाते हैं उन लोग से मिलना चाहिए, बातचीत होनी चाहिए. संपर्क बना रहने से रिश्ता बढ़ता है, संपर्क बना रहने से नाता मजबूत होता है, संपर्क बना रहने से ये सब सुविधाएं आपको मिल सकती है. धन्यवाद.